हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। ईश्वरपुरात भर दुपारी आगीचे तांडव, ढबू टॉमको यांचे दुकान जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान। वाळवा तालुक्यातील अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या ईश्वरपूर मधील गांधी चौकात आज शनिवारी दिनांक 16 मे रोजी भर दुपारी आगीचे एक भीषण तांडव पाहायला मिळाले। येथील प्रसिद्ध घाऊक व्यापारी ढबू टॉमको यांच्या बंद दुकानाला अचानक लागलेल्या भीषण आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झालं आहे। कडक उन्हाच्या तडाख्यात लागलेल्या या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केल्याने परिसरात काही काळ प्रचंड घबराट आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवार असल्याने ईश्वरपूरमधील इतर दुकानांप्रमाणेच ढबू टॉमको यांचे हे होलसेल खाद्यपदार्थांचे दुकानही बंद होतं। या दुकानामध्ये चिरमुरे, फरसाणा, प्लास्टिकचे ग्लास आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आलं होतं। भर दुपारी अचानक या बंद दुकानातून आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट बाहेर पडू लागल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या निदर्शनास आले। नागरिकांनी तात्काळ आरडाओरडा करत मदतीसाठी धाव घेतली, मात्र दुकानात प्लास्टिक आणि ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही मिनिटातच संपूर्ण दुकानाला आपल्या कचाट्यात घेतलं। लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाची घटनास्थळी धाव, घटनेचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी तातडीने ईश्वरपूर नगरपालिका अग्निशमन दलाला पाचारण केलं। आग लागल्याची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव आणि माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी काही मिनिटातच घटनास्थळी धाव घेतली। त्याचबरोबर ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत चहूबाजूने वाहतूक रोखली आणि मदत कार्याला गती दिली। गांधी चौक हे ईश्वरपूरचे मुख्य व्यापारी केंद्र असल्याने घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती। या गर्दीमुळे सुरुवातीला अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। ईश्वरपूर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबापाठोपाठ वाळवा आणि शेजारील इतर ठिकाणहूनही तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या। अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी जीवाची बाजी लावत पाण्याचा मारा सुरू केला आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली। मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होण्यापूर्वीच दुकानातील बहुतांश साहित्य भस्मसात झालं होतं। शनिवारमुळे दुकान पूर्णपणे बंद असल्याने ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की इतर कोणत्याही कारणाने हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। पोलीस आणि संबंधित प्रशासनाकडून या दुर्घटनेचा सविस्तर पंचनामा केला जात असून आगीचे नेमके कारण शोधण्याचं काम सुरू आहे। या भीषण आगीत ढबू टॉमको यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून ऐन दुपारी व्यापारी संकुलाच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण ईश्वरपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे।